नमो बुद्धाय. क्रांतिकारी जय भीम. बहुउद्देशीय पंचशील मंडळ वरोरा जिल्हा चंद्रपूर द्वारा आयोजित बुद्ध धम्म अभिवृद्धी संमेलन 2024 वर्ष 27 बुद्धभूमी वरोरा. बुद्ध धम्म अभिवृद्धी संमेलन हे मागील 27 वर्षापासून कार्तिक पौर्णिमेला बुद्धभूमी वरोरा मध्ये होत असून येथे अनेक कार्यक्रमांचा आस्वाद सर्व उपासक उपासिकांना घ्यायला मिळतो आणि सर्व 21-22 मंडळ एकत्र येऊन हे संमेलन मोठ्या उत्साहाने साजरा करतात. बुद्धांनी संघाची व्याख्या केली होती ती आपणास आवर्जून येथे बघण्यास मिळते. जगातील पहिले वैज्ञानिक तथा मानसशास्त्र तज्ञ तथागत गौतम बुद्धांची सारी आकांक्षा मनुष्य केंद्रित असून मानव मुक्तीचा संघर्ष लढणारे तथा या सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांना जीवजंतूंना जगण्याचा नैतिक अधिकार बहाल करून या सृष्टींच्या संरक्षणाची जबाबदारी मनुष्यावर सोपविणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या धम्मात स्वचित्ताच्या सतत प्रयासाने मानवाच्या दुःखमुक्तीचा लढा जिंकण्यास मदत होते. डॉक्टर बाबासाहेबांच्या वैज्ञानिक जाणीवा सत्यनिष्ठ प्रयासाने समाजास शीलवान बनवून बुद्ध धम्मात अलौकिक बाबींना कुठेही स्थान न देता द बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची निर्मिती करून संपूर्ण जगामध्ये क्रांती केली. अशा या धम्मात जाणून घेण्याकरिता 27व्या बुद्ध धम्म अभिवृद्धी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. वरोरा परिसरातील सर्व स्वच्छताप्रेमी बंधू भगिनींनी तथा युवक मित्र मंडळाने कार्तिक पौर्णिमेच्या स्वागताकरिता बुद्धभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात सर्वांची उपस्थिती लाभली. कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने सकाळी 5 वाजता ध्यान साधना भदंत धम्मसारथी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यानंतर पूज्य भदंत धम्मसारथी मुख्य धम्म प्रशिक्षक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना नागपूर आणि भंते राहुल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना नागपूर यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले. भंते राहुल यांनी त्रिशरण पंचशील घेतले व सर्व उपासक उपासिकांनी ध्वजाला सलामी दिल्यानंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला. तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात लहान भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला भदंत धम्मसारथी भंते राहुल बोधी यांनी पुष्पमाला अर्पण केली. तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर धम्मसारथी यांनी बुद्ध धम्माचे बाह्य रंग या विषयावर धम्मदेसना दिली. धम्मदेसनेनंतर भिक्खू संघ व उपासक उपासिकांचा भोजन दानाचा कार्यक्रम संपन्न झाला. उंटखाना येथील प्रशिक्षण केंद्र जे आहे हे दीक्षाभूमी संचालित हे केंद्र आहे आणि त्याची मुख्य जबाबदारी पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरेश साई यांनी त्यांची नियुक्ती करून मागील 3 वर्षापासून ते त्या सेमिनरीचं काम सांभाळत आहेत. भारताच्या विविध राज्यातून प्रत्येक 3 महिन्यामधून एक प्रतिनिधी मंडळ त्या ठिकाणी प्रत्येक 3 महिन्यानंतर एक चिंतन करण्यासाठी आणि धम्म हा कसा शुद्ध धम्म लोकांपर्यंत पोहोचेल या दृष्टिकोनातून थिंकिंग विचारमंथन होत असते. आणि पूर्वाश्रमीचा बाबा बुद्धाचा धम्म हा भारतामध्ये रुजलेला आहे. आपल्याला सगळं त्यातून ज्ञात आहात की त्याच्यामध्ये
काय झालं म्हणून बाबासाहेबांना बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ दीक्षित आपला दीक्षांत समारंभापूर्वीच त्यांना द्यायचा होता, परंतु तो प्रकाशित होऊ शकला नाही. परंतु कालांतराने नंतर दीक्षा समारंभ झाल्यानंतर तो ग्रंथ प्रकाशित झाला. आणि बाबासाहेबांना नेमकं काय उद्दिष्ट होतं, काय टार्गेट होतं बुद्ध आणि धम्म लिहिण्यामागे, तर ते अनेक लोकांनी चिंतन मनातून जरी मांडलं असेल तरी आज आमच्या तरी निदर्शनास आहे, आम्ही त्या ठिकाणी असतो आणि त्याचं चिंतन करतो. आज आम्ही बाबासाहेबांना विचारायला जाऊ शकत नाही का बाबासाहेब याचा उद्देश काय आहे, परंतु आमची प्रज्ञा आपण इतकी डेव्हलप केली पाहिजे की त्या प्रज्ञामधून बाबासाहेबांचं चिंतन काय होतं या देशातील जनतेला, या देशातील उपासकांना, बौद्ध उपासकांना बौद्ध म्हणून जेव्हा आपण घेतो स्वतःला, तर त्याचं कर्तव्य काय असायला पाहिजे आणि बाबासाहेबांचं उद्दिष्ट काय होतं हे सगळं काटेकोरपणे बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये बाबासाहेबांना रेखाटलेलं आहे. आणि त्याचं संशोधन, त्याच्यावर चिंतन मनन करून बाबासाहेबांचा उद्देश काय असावा, फक्त भिक्खूसंघच नाही तर तिथले काही अधिकारी वर्ग आहे, उच्च विद्याविभूषित अधिकारी आहे, त्यांची सुद्धा एक बैठक होत असते आणि ते बैठक झाल्यानंतर ते सुद्धा आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करते. त्याच्यातून एक मार्ग काढून बाबासाहेबांचं काय उद्दिष्ट असावं त्या पाठीमागचं बुद्ध धम्मामध्ये काही बाबी ज्या रेखाटलेल्या आहेत, तर हे चिंतन मनन त्या ठिकाणी होत असते. बुद्धाच्या बाह्य जल अंतरंग आहे धम्माचा, त्या विषयावर पूज्य भदंत धम्मसारखी मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी मी भंते राहुलना विनंती करतो की त्यांनी सुद्धा ह्या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि मुख्य म्हणजे धम्मसारथी भंतेजीचं प्रबोधन ऐकण्यासाठी इथे सर्व वर्ग बसलेला आहे. आपल्याकडे मला मार्गदर्शन करायचं आहे, परंतु माझ्याकडे मला दुपारची वेळ दिलेली आहे, तर मी दुपारी करणार. आता आपण भदंत धम्मसारथीजी यांचं बहुमूल्य अमूल्य धम्माबाबत मार्गदर्शन ऐकूया. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद. आणि मी भदंत धम्मसारथीजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला करावं. विश्वातील पहिले वैज्ञानिक महाकारुणिक तथागत बुद्ध, विश्वाचे ज्ञानाचे प्रतीक, ज्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं जाते, ज्ञानाचे प्रतीक, ज्यांना 1954 साली रंगूनच्या सभेमध्ये जागतिक बौद्ध संमेलन यामध्ये ज्यांना बोधिसत्व म्हणजे बोधिसत्व हा जो मानसन्मान आहे हा जगामध्ये फार कमी लोकांना मिळालेला आहे. तर ते बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना 1954 साली मिळालं, तो मान सन्मान. त्यानंतर 2004 मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये जो कोलंबिया विद्यापीठ सुरू झालं तेव्हापासून जे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत होते त्या विद्यार्थ्यांमध्ये बरेच विद्यार्थी हे मोठ्या मोठ्या पदावर गेले होते. त्या सर्वांची यादी बनवण्यात आली आणि त्या यादीचा क्रम निर्माण करण्यात आला यादीमधून. आणि त्या क्रमामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम क्रमांक आला. आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना
सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक, हे त्यांना सर्वात बहुमान दिलेला आहे. बाबासाहेबांजवळ 32 डिग्री आहेत. जगातील ज्ञानाचं प्रतीक म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण विश्वामध्ये मान सन्मान दिला जातो. भारतीय संविधान जे लिहिण्यासाठी भारतातली जनता, भारतातले नेते बाबासाहेबांना विनवणी करत होते की तुमच्यासारखा विद्वान मनुष्य नाही, तुम्ही या देशाची राज्यघटना तुम्ही लिहिली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी, त्यामध्ये 114 या सभा झाल्या संसदेमध्ये, आणि त्यामधून बाबासाहेबांनी राज्यघटना तयार केली. त्या राज्यघटनेचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. आणि ती राज्यघटना लिहिताना बाबासाहेबांनी हे देश चालवण्यासाठी, भारत चालवण्यासाठी त्यांनी जे प्रमुख उद्देश ठेवले होते, त्याला मूलभूत अधिकार ज्याला म्हणतो, ते स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय या गोष्टीवर आधारित, या मूल्यावर आधारित असं या देशाचं संविधान लिहिण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना यश मिळालं. परंतु हे संविधान लिहिताना बाबासाहेबांना प्रत्येक गोष्टीवर डिबेट करावी लागली. त्यांची एक एक कलम त्या ठिकाणी दिलेली आहे, ते त्याच्यावर लोकांनी चर्चा केली. बिना चर्चा करता हे संविधान निर्माण झालं नाही, तर प्रत्येक गोष्टीवर चर्चा करण्यात आली, डिबेट झाला. आणि त्या डिबेटला वादविवाद झाला, संवाद झाला. आणि त्या संवादामधून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोष्ट ही भारताच्या कशी लाभदायक आहे, भारतासाठी किती उपयोगी आहे, हे त्या सभेमध्ये समजावून सांगितलं. त्यामुळे हे जे संविधान आहे भारताचं, ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी सर्वसंमत झालं. सर्वांच्या संमतीने या देशाची राज्यघटना लिहिण्यात आली. त्यामध्ये आपल्याला अभिमान आहे की ज्या संसदेमध्ये जेवढे लोक होते, सदस्य होते, मुस्लिम लीग सुद्धा होता, काँग्रेस होतं, बाबासाहेबांचा तर एकही सदस्य नव्हता संसदेमध्ये, तरी पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कलम टाकले त्याच्यामध्ये, परिशिष्टामध्ये, ते सर्वांना मंजूर करावे लागले. त्यामुळे ही जी राज्यघटना आहे, ती एका जातीची, एका धर्माची किंवा एका विशिष्ट समूहाची नसून पूर्ण भारताने संमत केलेली, सर्व भारतीय लोकांनी संमत केलेली अशी हे राज्यघटना आहे. त्यामुळे ही राज्यघटना, भारताचं संविधान हे एका वर्गाचं नाही, एका जातीचं नाही, एका वर्णाचं नाही, तर हे संपूर्ण भारतातील मानव समाजासाठी लिहिलेलं संविधान आहे. आणि सर्व भारतातील मानव समाजाने मंजूर केलेले संविधान आहे. त्यामुळे
या संविधानाला हात लावण्याची कोणाची ताकद नाही आणि त्यावेळेस सगळ्या सदस्यांनी सांगितलं की जोपर्यंत सदस्य संख्या संसदेमध्ये 2/3 सदस्य संख्या जोपर्यंत असा ठराव घेणार नाही की संविधान बदलवलं पाहिजे तोपर्यंत संविधानाला बदलवता येत नाही. कलम बदलवता येईल परंतु संविधानाला दुसरं संविधान निर्माण करणे हे जोपर्यंत 2/3 सदस्य त्याला समर्थन देत नाही तोपर्यंत संविधानाला बदलवता येत नाही. दुसरं, या देशामध्ये जे राज्य आहेत त्या राज्याच्या संख्येच्या 50% मुख्यमंत्री जर ठराव घेणार नाही की हे संविधान आम्हाला मान्य नाही, हे संविधान बदलवलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेत नाही तोपर्यंत संविधान बदलवता येत नाही. अशा प्रकारे जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ते जगातील जेवढे राज्यघटना आहेत सर्व जगातील त्या सगळ्या राज्यघटनेमध्ये सर्वात उत्कृष्ट अशी राज्यघटना देश चालवण्यासाठी बाबासाहेबांच्या हातून निर्माण झालेली आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर किती विद्वान आहेत याबद्दल आपल्याला संशय घेण्याची काही गरज नाही. सूर्याला सूर्यच म्हणावं लागेल. बाबासाहेब आंबेडकर हे विद्वत्तेचे सूर्य आहेत, महासूर्य आहेत. असं बराक ओबामा म्हणतो की ज्ञानाचा महासूर्य जगात कोणी असेल जगातील तर बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जर अमेरिकेमध्ये झाला असता तर अमेरिकेच्या लोकांनी सकाळी उठून सूर्याला नमस्कार करण्याच्या ऐवजी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी नमन केलं असतं. अशा प्रकारचा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पूर्ण जगामध्ये जनमत आहे. आपण हे जाणून घेतलं पाहिजे. नंतर माता रमाईला नमन करूया. त्याचप्रमाणे सम्राट अशोक ज्यांनी जगामध्ये सम्राट खूप झाले, चक्रवर्ती राजे खूप झाले, परंतु सम्राट अशोकाचं नाव या जगामध्ये यासाठी प्रथम क्रमांकावर घेतल्या जाते की जो चक्रवर्ती असताना सुद्धा जम्बूद्वीप ज्यांनी जिंकलं, जम्बूद्वीपामध्ये ज्याची सत्ता होती, असं असताना सुद्धा त्याने हाताची तलवार टाकली. मला युद्ध नको, बुद्ध हवा, अशा प्रकारचा संकल्प केल्यामुळे सम्राट अशोकाचं नाव धम्मा अशोक म्हणून जगामध्ये मानले जाते. आणि बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाला घडवणारी प्रत्येक पुरुषाच्या मागे जर स्त्रीचा सपोर्ट असेल, स्त्री जर प्रत्येक पुरुषाच्या मागे खंबीरपणे असेल तर तो पुरुष आणखी जास्त प्रगती करू शकतो. म्हणून बाबासाहेबाला घडवण्यासाठी आमची रमाई, आमच्या सर्वांची आई, हिचा जो त्याग आहे, तिचा जो संघर्ष आहे, ती मेणबत्ती सारखी जळली ती आणि जळत जळत विझली 1935 साली. परंतु तिने आपल्या जीवनाचा प्रकाश पूर्णपणे महासूर्याला दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखा महासूर्य हा प्रकाशित झाला.
अशा प्रकारे माता रमाई मी सर्व महामानवांना, जेवढे बहुजनांचे महामानव झाले त्या सर्व बहुजनांच्या महामानवांना मी अभिवादन करतो. उपस्थित भिक्खू संघ बनते राहुल आणि श्रामेर बनते राहुल बोधी, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारा हा माझा आदरणीय आवडता उपासक उपासिका संघ. मी यासाठी वरोड्याला किंवा वरोड्याचे जे उपासक उपासिका आहेत, मी आपल्या जीवनामध्ये यांना प्रथम स्थान यासाठी देतो की मी वरोड्याला विस्तार अधिकारी या पदावर असताना या लोकांनी मला घडवलं, वरोड्यातील उपासक उपासिकांनी मला घडवलं आणि मी आज मला भारतातील सगळ्यात मोठं स्थान मिळालं की 1954 साली रंगूनच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 2 गोष्टी आपल्याकडून मागितल्या होत्या की एक 1954 साली त्याने म्हटलं होतं की भिक्षूला प्रशिक्षण देणारी, भिक्षूसाठी टीचिंग करणारी, शिकवणारी, जसं कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये शिकवले जाते त्याला टीचिंग म्हणतात. प्रबोधन वेगळं असते, एज्युकेशन वेगळं असते, मेंटल ट्रेनिंग वेगळं असते. या 3 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. प्रबोधन, पूजा अर्चेमधून प्रबोधन करणे, पूजा अर्चा करणे हा एक भाग. दुसरा त्याच्या पलीकडचा भाग म्हणजे कुशल काय आहे आणि अकुशल काय आहे त्याचं प्रशिक्षण देणे, त्याला शिकवणे, एज्युकेशन. टू एज्युकेशन फॉर व्हॉट इज द राईट, व्हॉट इज द रॉंग. कोणतं अकुशल आहे आणि कोणतं कुशल आहे याचं प्रशिक्षण देणे हा सुद्धा धर्म प्रचार आणि प्रसाराचा भाग आहे. आणि तो भाग फार कमी लोक करतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली म्हटलं होतं की बुद्धिस्ट सेमिनरी ठिकठिकाणी मोठ्या मोठ्या शहरामध्ये स्थापन करणं गरजेचं आहे. सेमिनरीचं चित्र आमचे आदरणीय म्हणते आता जे करुणा बोधी आहेत, जुने आमचे कळसकर साहेब, राहुलजी कळसकर, राहुल बोधी आता त्यांचं नाव ठेवलं आम्ही. त्यांच्यामुळे सुरुवात जेव्हा सेमिनरीची सुरू झाली तर काही दिवसासाठी ते सेमिनरीला आले. तेव्हापासून त्यांनी सेमिनरी डेव्हलपमेंटची जे रूपरेखा बनवली, अशा प्रकारचं गार्डन असावं, अशा प्रकारचं हे असावं, तसा आज त्यांच्यामुळे सेमिनरीची एवढी डेव्हलपमेंट झाली की चांगले चांगले लोक सेमिनरी बघायला येतात. मोठं गार्डन झालं. प्रत्येक शनिवारला 1 ते 5 वाजेपर्यंत फळ्यावर शिकवले जाते. टू एज्युकेट द धम्मा, धम्माचं एज्युकेशन दिल्या जाते. प्रत्येक गोष्ट बोर्डवर समजवल्या जाते. आणि त्यानंतर प्रत्येक रविवारला सकाळी मुलांचं प्रशिक्षण 9 ते 11 दिला जात होता. बरोबर मुलांना पाली भाषा, हिंदी आणि त्याचं इंग्लिश
3 लँग्वेज मध्ये, पाली, हिंदी आणि इंग्लिश, 3 लँग्वेज मध्ये मुलांना, लहान मुलांना प्रशिक्षण दिले जाते. एवढं लोकप्रिय प्रशिक्षण झालं की खूप मुलांची गर्दी वाढायला लागली. आणि विशेष म्हणजे आम्ही त्या शिबिराचा कोणाकडूनही पैसे घेत नाही. आम्ही शिबिराला जो काही खर्च होतो, दर शनिवारला जो काही खर्च होतो, तो नाश्त्याचा, चहा पाण्याचा जो काही आहे तो आम्ही बेअर करतो, परंतु कोणाकडूनही पैसा घेत नाही. अशा प्रकारचं प्रशिक्षण चालू आहे. त्याचप्रमाणे तिसरी स्टेजेस आहे, द ट्रेनिंग ऑफ इन्सेक्ट अँड ट्रेनिंग ऑफ डिस्पोजिशन. प्रवृत्तीचं प्रशिक्षण आणि स्वभावाचं प्रशिक्षण. मनाच्या प्रक्रियेनुसार स्वभाव कसा बनतो आणि माणसाची प्रवृत्ती कशी निर्माण होते, त्या मनाचं प्रशिक्षण सुद्धा त्या ठिकाणी देण्यात येते बुद्धी सेमिनारला. आणि त्यासाठी खूप दुरून दुरून लोक येतात. पूर्ण महाराष्ट्र, मुंबई काय, पुणे काय, उल्हासनगर काय, शिबिराला त्या ठिकाणी येतात. दुसऱ्या राज्यातून 18 राज्यातून लोक येतात प्रशिक्षण घ्यायसाठी. भारतीय बौद्ध महासभा मुंबईवरून जे केंद्रीय शिक्षिका आहेत, केंद्रीय शिक्षिका, त्या सुद्धा आमच्या सेमिनरीमध्ये येऊन राहतात, मुक्काम करतात आणि भंतेजी कर्मसिद्धांत सांगा, सम्यक दृष्टी काय असते ते सांगा. अशा प्रकारचं पूर्ण भारतामध्ये एक अभ्यासाचं केंद्र, एक धम्माचं प्रशिक्षण देण्याचं केंद्र हे बुद्धिस्ट सेमिनरी तयार झालेली आहे. आणि तो मला अतिशय अभिमान वाटतो की मला पूर्ण भारतातील लोक आंबेडकराईट बुद्धिझमचे भिक्षू म्हणतात. माझ्या नावाने पूर्ण भारतामध्ये, मी आता मागे पंजाबला गेलो होतो, जालंधर, लुधियाना, त्यांनी मला जे विश्वातील म्हणजे जगामध्ये जे येणाऱ्या लोक आहेत की पंजाब मधून जे कॅनडाला गेले, जपानला गेले, जर्मनीला गेले, ते सगळे 40-41च्या दरम्यान लोक उपस्थित असताना त्यांनी 3 सेमिनार माझे घेतले. आणि 3 सेमिनार यासाठी घेतले की हे आंबेडकराईट बुद्धिझम शिकवतात, काय असते ते सांगतात, म्हणून त्या ठिकाणी सेमिनारला बोलावलं. हरियाणामध्ये, राजस्थानला तर बरेच शिबिर झाले माझे. तर एकंदरीत एज्युकेशन, मेंटल ट्रेनिंग अँड धम्मा एज्युकेशन, इट इज द मेन पार्ट ऑफ बुद्धिझम. हे जशा हॅलो